म्हणजे रोज 2:30च्या नंतर एलिफंटा जाते, ती जात होती. तिथे नेव्हीची एक स्पीड बोट आहे, ती तिकडून आली, त्यांनी एक राऊंड मारला, परत गेली आणि तिने आणून त्या आमच्या बोटीला असं जोराने ठोकली आणि त्यांनी ऍक्सिडेंट झाला. म्हणजे भारतीय नौदलाची बोट, नौदलाची हाय तुमच्याकडे, म्हणजे ती हीच आहे नेव्हीची स्पीड बोट. आणि पण काय किती लोक होते त्या बोटीमध्ये? 80 लोक होते. पण त्यातले किती लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आता ती आयडिया काय मिळाली नाही मला कारण का काही इथे JNPT मध्ये आहेत 56 का किती, बाकी त्या नेव्हीच्या बोटीने घेऊन गेले आणि असे काही गेटवेच्या बोटीने आणले, असंच काय. किती झाले टोटल किती? ते अजून करेक्ट नाही झालं. तर बोटीची कॅपॅसिटी काय होती, प्रवाशांची कॅपॅसिटी काय होती बोटीची? 84 आणि तशी कॅपॅसिटी तिची 130 आहे. म्हणजे पॅसेंजर ती 130 घेऊन जाऊ शकते. किती वाजता ही बोट निघाली होती आणि कुठे? किती वाजता ही बोट निघाली आणि किती वाजता ही मला वाटतं 3 वाजता. एक मिनिट, माझी विनंती आहे, तुम्हाला जर खरोखर नव्हते यांच्या व्हॉट्सअपवरचे जी आहे ना घेतली ते मला फुल नाही करता येत. ऐका, मला ते फुल करता येत नाही. फुल कसं ओपन आपल्याला काय करता ढकलताय काय? ते झालं पुन्हा एकदा तुम्हाला कधी फोन आला? मी JNPT मध्ये असतो, मला फोन आला, पण हे मोठं कसं झालं. एक मिनिट बूम बघा. बोला बोला. 130 ची व्हिडिओ टाकला बघा, पण इथे आपण म्हणजे 80 दिलेली, 84 दिलेली. 84 झालं बाबा. अरे नंबर सेव्ह करून गेला सगळ्यांकडे पाठवला तुम्हाला. अहो गेला व्हिडिओ सगळ्यांना, सर सगळ्यांना दिला आपल्या. सर एक मिनिट सर, कितने बजे? सर आप बोलिए ना, आप कितने बजे? सर आपलं नाव सांगा, कोणती बोट होती, किती माझं नाव राजेंद्र पडते. आमच्या बोटीचं नाव आहे नीलकमल. आणि व्हिडिओ चेक करा बघा. बोलूच येत नाही, अर्धवट काय करताय कळत नाही यार. बोला सर तुम्ही. सर पुन्हा सांगा, आपलं नाव सांगा, किती बोट? माझं नाव आहे राजेंद्र पडते. हा, बोट किती वाजता निघाली होती, प्रवासी किती बोट होते? निघाली साधारण 3:15 निघाली. बरं, कुठे हा अपघात झाला, तुम्हाला माहिती कशी मिळाली? गुज्जर आयलंडच्या जवळ. तिथून ती नेव्हीची, म्हणजे आम्ही जे रोजच जातो, आमची ड्युटी असते, तर ही नेव्हीची बोट, स्पीड बोट आली. तिने एक तिला राऊंड मारला बोटीला असं स्पीडनी, आणि परत ती बाहेर गेली, थोडीशी नागमोडी गेली आणि परत जी आली ती सरळ बोटीवरच मारली. आणि त्याचा व्हिडिओ तुमच्याजवळ आहे. बोटीमध्ये किती प्रवासी होते? 80 होते. किती प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय? ती माझ्याकडे काही कल्पना नाही, कारण का काही लोक JNPTला आहेत, काही इथून गेले. सेफ्टीच्या अनुषंगाने या ठिकाणी बोटवरती काही साधन नसल्याची माहिती. सगळे लाईफ जॅकेट्स आहेत, त्याचे राब बॉयर्स आहेत, सगळे आहे. आणि आता लाईफ जॅकेट आणि हे कंपल्सरी आहे, कारण का तुम्हाला जे सेफ्टीचे इक्विपमेंट सगळे द्यावे लागतात. सर प्रवास कितने बजे आपको ये इन्फॉर्मेशन पता चली? प्रवास करताना सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातलेले. काय माहिती नाही. लाईफ जॅकेटचा प्रश्न नाही, बोटीवर येऊन नेव्हीची बोटच आदळली, त्याला काय करणार तो कॅप्टन आणि तो मुद्दा वेगळा आहे. एक रोड झाली अशी नाही आहे, तो बोटीच्या मधोमध तो येऊन केली. आपल्याला व्हिडिओ दिसतोय, बोटीच्या मध्ये येऊन त्यांनी टक्कर दिली, ते काय 2 तुकडे झाले त्याचे. आणि ही पण पॅसेंजरनेच काढलेलं आहे, ही व्हिडिओ पॅसेंजरची. ओके, ठीक आहे. सर शॉर्ट में हिंदी में, सर हिंदी में बता दीजिए कितने बजे आपको आगे पता चला? सर बोटीवर चल, बोटीवर जाऊ. चला चल बोटीवर. तर आपण पाहतो या बोटीमध्ये 80 प्रवासी होते अशी देखील माहिती समोर येते आणि नेव्हीच्या बोटीनं या बोटीला धडक दिली असा देखील आता आरोप करण्यात येतोय. जवळपास 84 प्रवासी इतकी क्षमता आहे, त्यामध्ये 80 प्रवासी होते अशी देखील माहिती आहे.
आमची बोट म्हणजे रोज 2:30च्या नंतर एलिफंटाला जाते. ती जात होती तिथे नेव्हीची एक स्पीड बोट आहे, ती तिकडून आली, त्यांनी एक राऊंड मारला, परत गेली आणि तिने आणून त्या आमच्या बोटीला असं जोराने ठोकली आणि त्याने ॲक्सिडेंट झाला. तर नेव्हीच्या बोटीनं धडक दिल्याचा देखील आता आरोप केला जातो आहे. 84 प्रवासी बसण्याची इतकी क्षमता या बोटीची होती, त्यामध्ये 80 प्रवासी होते अशी देखील माहिती समोर येते. एलिफंटाकडे जाणारी ही बोट होती. गेटवेवरून ही बोट निघाली आणि त्यानंतर नौदलाच्या नेव्हीच्या स्पीड बोटनं या बोटला जोरदार धडक दिली आणि त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली असं देखील आता सांगितलं जात आहे. 84 प्रवासी बसण्याची क्षमता या बोटीची होती, त्यामध्ये जवळपास 80 प्रवासी होते अशी देखील प्राथमिक माहिती समोर येते आणि जवळपास आता 6 जणांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. एका बोटीनं अर्थात नौदलाच्या स्पीड बोटीनं धक्का दिल्यामुळं हा अपघात झाला, ही दुर्दैवी घटना घडली असं देखील सांगितलं जातं.